विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर पिरियडिक टेबलवर 4 पिरियड झालेले आहेत. आजचा हा 5वा पिरियड आहे पिरियडिक टेबलवर. या टेबलमध्ये आपण पिरियडिक प्रॉपर्टीज किंवा त्यालाच म्हणतात पिरियडिक ट्रेंड्स, पिरियडिक प्रॉपर्टीज और पिरियडिक ट्रेंड्स. देर आर मेनी पिरियडिक प्रॉपर्टीज और periodic trends. For example, first number periodic property is atomic size. It is also called as atomic radius. Second one is electronegativity, then electron affinity and so on. असे भरपूर एक आहेत. तर फास्टली आता एक पहिल्या नंबरची एकच बघू आपण सध्या, ॲटॉमिक साइज और ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साइज आणि ॲटॉमिक रेडियस ही एक ट्रेंड आहे किंवा पिरियडिक प्रॉपर्टी आहे. ती एक पिरियडिक प्रॉपर्टी आपण आज पाहायची आपल्याला. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साइज और ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साइज और ॲटॉमिक रेडियस means it is the distance between the center of the nucleus and outermost cell of an atom is called as atomic radius. atomic radius म्हणजे दिलेल्या ॲटमचा न्यूक्लियसचा सेंटर आणि कक्षेचा सर्वात बाह्यतम भाग या दोघांमधील अंतराला ॲटॉमिक साइज किंवा ॲटॉमिक रेडियस असं म्हणतात. ही झाली डेफिनेशन. पुन्हा एकदा रिपीट बघा. इट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट एनर्जी लेवल और आउटरमोस्ट सेल ऑफ an atom of element is called as atomic size or atomic radius. Then types of atomic size or atomic radius. There are many types of atomic radius. They are van der Waals radius. एक बघू आपण. van der Waals radius, van der Waals radius. Number 2, covalent radius. And number 3 is ionic radius. अशा 3 प्रकारचे रेडियस असतात. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा. इट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट सेल ऑफ एन ॲटम ऑफ एलिमेंट इज कॉल्ड ॲज ॲटॉमिक रेडियस. इट इज मेजर्ड इन आयदर अँगस्ट्रॉम युनिट. ॲटॉमिक रेडियस जर मोजायचे असेल तर ते अँगस्ट्रॉम युनिटमध्ये मोजतात और इन पिकोमीटर. एकतर अँगस्ट्रॉम युनिटमध्ये मोजतात किंवा पिकोमीटरमध्ये मोजत असतात. The relation between angstrom unit and centimeter is 1 angstrom unit is equal to 10⁻⁻8 सेंटीमीटर एवढं येत असते. 1 अँगस्ट्रॉम युनिट इज इक्वल टू हे कशाच्या बरोबर असते? 10⁻⁸ सेंटीमीटरच्या बरोबर असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे याच्यामधला टाइप्स ऑफ atomic radius or atomic size. Types of atomic radius. There are 3 types of atomic radius: van der Waals radius, covalent radius and atomic ionic radius. First type is van der Waals radius. Firstly, what is mean by van der Waals radius? Consider this is 2 atoms or inert gases or inert atoms, inert gas atoms. Distance between these 2 and these half distance. Van der Waals radius means it is the half of the distance. हा पूर्ण नाही इथपर्यंतचा. हा इथून तर इथपर्यंत पूर्ण आहे, इथून तर इथपर्यंत हा काय आहे? पूर्ण आहे एवढा. It is the half of the distance between the nuclei
of two adjacent atom of two molecules is called as van der Waals radius. van der Waals radius म्हणजे इनर्ट गॅसेस मध्ये दोन इनर्ट गॅसेस असतील, त्या दोन इनर्ट गॅसेसच्या न्यूक्लियस मधील अर्ध्या अंतराला van der Waals रेडियस असं म्हणतात. सेकंड टाइप ऑफ atomic radius is covalent radius. Covalent radius means it is the half of the distance between, it is the half of the distance between, covalent radius means हा इथून ते इथपर्यंत याच्यामधला अर्धा. फॉर एक्झाम्पल दिस इज हायड्रोजन ॲटम, दिस इज हायड्रोजन ॲटम. It is the half of the distance between the nuclei of two covalently bonded atoms are called as covalent radius. For example, in a hydrogen molecule, that is H2 molecule, दोन H2 molecule मध्ये दोन हायड्रोजन ॲटम्स असतील, या दोघांमधील जे काही न्यूक्लियसमधील अंतर असेल याच्यामधील अर्ध्या अंतराला म्हणतात कोव्हॅलंट रेडियस असं म्हणतात. नंबर 3 आहे आयोनिक रेडियस. नंबर 3 आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस मीन्स it is the, consider this is ionic center and this is electron cloud. इलेक्ट्रॉन क्लाउड म्हणजे इलेक्ट्रॉनचे ढग. इथं इलेक्ट्रॉन आहेत, इथं इलेक्ट्रॉन असू शकतील. इथून ते इथपर्यंत, इलेक्ट्रॉन पासून ते इथपर्यंत. आयोनिक रेडियस मीन्स इट इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द आयन अप टू विच इट हॅज इन्फ्लुएन्स द इलेक्ट्रॉन क्लाउड इज कॉल्ड ॲज आयोनिक रेडियस. आयोनिक रेडियस म्हणजे एखाद्या आयोनिक ॲटममध्ये किंवा आयोनिक मॉलिक्यूलमध्ये त्याचा सेंटर न्यूक्लियसचा आणि जिथपर्यंत इलेक्ट्रॉन क्लाउड असतील त्यामधील अंतराला काय म्हणतात? आयोनिक रेडियस असं म्हणतात. These are the three types of atomic size. Then factors affecting atomic size. Atomic size वर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? There are three factors which are affecting on the atomic size. Atomic size वर तीन फॅक्टर्स अफेक्ट करतात. atomic size वर तीन फॅक्टर. फॅक्टर नंबर 1 जर घेतला तुम्ही, नंबर ऑफ सेल्स. Consider this is the structure of atom. This is nucleus. This is first cell. This is second cell. This is third cell. एक नंबरचा आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजवर कोणकोणते फॅक्टर असतात? नंबर ऑफ सेल, नंबर ऑफ सेल एक नंबरचा फॅक्टर. पाहता हा नंबर ऑफ सेल, फर्स्ट सेल वाढला एवढी ॲटॉमिक साईज झाली, दुसरी सेल वाढला एवढी ॲटॉमिक साईज झाली, तिसरी सेल वाढली एवढी ॲटॉमिक साईज झाली. ॲज the number of cells are increases, as the number of cells are increases, cells means energy level, it is also called as cell, it is also called as orbit. As the number of cells are increases, then the distance from the nucleus and outermost energy level are increases, and due to this reason the size of the atom also increases. Therefore number of cells are depending upon the atomic size of the particular element. जसं काय होणार आहे, नंबर ऑफ सेल्स वाढत जात असतात तसं काय होत राहते, ॲटॉमिक साईज सुद्धा वाढत जात असते. नंबर 2 सेकंड नंबरचा फॅक्टर आहे न्यूक्लियर चार्ज. सेकंड नंबरचा फॅक्टर न्यूक्लियर चार्ज. Firstly, what is meant by nuclear charge? Nuclear charge म्हणजे न्यूक्लियस मधील असलेला चार्ज. We know that nucleus contains two types of particle. One is proton and another is neutron.
charge on proton is positive. Depending upon this proton, the nuclear charge are identified. That means as the number of protons in the nucleus are increases, then जसे न्यूक्लियस मधील प्रोटॉन वाढत जातील, as the number of protons in the nucleus are increases, then number of electrons in the outermost cell also increases. जेवढे प्रोटॉन्स न्यूक्लियस मध्ये असतात तेवढेच इलेक्ट्रॉन दिलेल्या सेलमध्ये बाह्यतम कक्षेमध्ये असतात. जसजसे न्यूक्लियस मधले प्रोटॉन वाढत जातील तसतसे सेल मधले इलेक्ट्रॉन सुद्धा वाढत जात असतात. As the nuclear charge, that is atomic number increases, that means nuclear charge increases, then number of protons into the nucleus increases, number of electrons increases, the force of attraction between positively charged nucleus and outermost electron are increases. या दोघांमधील फोर्स काय होत राहतो, वाढतो. ड्यू टू दिस रिझन देअर इज ए कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे आखडणे. देअर इज ए कॉन्ट्रॅक्शन बिटवीन द ॲटॉमिक साईज. त्यामुळे काय होत राहते, ॲटॉमिक साईज ही कमी होत असते. सेकंड नंबरचा फॅक्टर आहे न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे जसा न्यूक्लिअर चार्ज वाढत जात असतो तसतसं काय होत राहते, ॲटॉमिक साईज ही कमी 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 होत जात असते. हा झाला सेकंड नंबरचा फॅक्टर. 3 नंबरचा फॅक्टर सर्वात महत्त्वाचा आहे, तो आहे स्क्रीनिंग इफेक्ट. नंबर 3 चा आहे स्क्रीनिंग इफेक्ट. स्क्रीनिंग it is also called as shading effect. SCREEING. Screening effect is also called as shading effect. Firstly, what is meant by screening effect? Consider this is the structure of atom. This is first cell, this is second cell, this is third cell. First cell contains 2 electrons. We know that. पहिल्या कक्षामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसऱ्या सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 7 8. फॉर एक्झाम्पल तिसऱ्या सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. तिसऱ्या सेल मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. आता डेफिनेशन बघा, स्क्रीनिंग इफेक्ट कशाला म्हणतात. इफ द इनर सेल म्हणजे ही पहिली कक्षा, पहिली सेल आणि ही दुसरी सेल. इफ द इनर सेल ऑफ एन ॲटम आर completely filled with electrons, then these inner electrons screen or shade the valence electrons. Due to this reason, the force of attraction between these valence electrons and positively charged nucleus are decreases. This effect is called as screening effect. स्क्रीनिंग इफेक्ट कशाला म्हणतात, मराठीतून अर्थ बघा त्याचा. जर एखाद्या ॲटम मध्ये बाह्यतम कक्षेमधील सर्व कक्षा ज्या असतील, बाह्यतम कक्षा किंवा आतमधल्या जे कक्षा असतील, ह्या सर्व इलेक्ट्रॉननी भरलेल्या असतील तर काय होत असतात, कम्प्लिटली भरलेले असतील तर हा झाला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि हा झाला न्यूक्लियस. हे आतमधले इलेक्ट्रॉन काय करतात, ह्या इलेक्ट्रॉनला म्हणायचं व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला काय करतात, न्यूक्लियस आणि हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होऊ देत नाही. त्यामुळे काय होणार आहे, फोर्स ऑफ अट्रॅक्शन जर होऊ देत नसेल तो काय होणार आहे, ॲटॉमिक साईज ऑटोमॅटिकली वाढत जात असते. ओके. इफ द स्क्रीनिंग इफेक्ट आर increases, then atomic size of the particular element also increases. जर स्क्रीनिंग इफेक्ट जर वाढत गेला तर ॲटॉमिक साईज सुद्धा काय होत असते, इन्क्रीज होत जात असते. नेक्स्ट फॅक्टर बघू किंवा अजून एकदा पुन्हा स्क्रीनिंग इफेक्ट कशाला म्हणतात ते पुन्हा एकदा बघू. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. डेफिनेशन बघा. इफ द इनर सेल ऑफ एन ॲटम आर कम्प्लिटली फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स, then these inner electrons screen or shade the positively charged nucleus with outermost electron. Due to this reason,
the force of attraction between positively charged nucleus and outermost electron are decreases. force of attraction कमी होत असतो. this effect is called as screening effect or shading effect. स्क्रीन म्हणजे पडदा ठेवणे, शेड म्हणजे पडदा ठेवणे. आतमधले इलेक्ट्रॉन काय करत असतात, न्यूक्लियस आणि बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉन, त्यालाच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, या दोघांमध्ये पडदा ठेवतो. त्यामुळे या दोघांमधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होते. त्यामुळे ॲटॉमिक साईज काय होते, ॲटोमॅटिकली वाढत असते. हे झाला तुमचा 3 नंबरचा फॅक्टर, स्क्रीनिंग इफेक्ट. देन ट्रेंड ऑफ ॲटॉमिक साईज इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये ट्रेंड कसे आहेत त्या बघू आपण आता. in modern periodic table, in the period there are 2 trends in the period. Trends. First trend is in the period मध्ये कशी ट्रेंड असेल. इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल ह्या पिरियड मध्ये ॲटॉमिक साईजची ट्रेंड कशी असेल ते बघायचं आहे. इन द पिरियड फ्रॉम लेफ्ट हँड साइड टू द राईट हँड साइड ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर डावीकडून उजवीकडे वाढत जातो. एक्स्ट्रा 1 इलेक्ट्रॉन आर ॲडेड टू द सेम एनर्जी लेवल. प्रत्येक एनर्जी लेवलमध्ये एक 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 इलेक्ट्रॉन काय होत राहतो, वाढत जात असतं. ड्यू टू दिस रिझन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज्ड न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत. जसजसे काय होणार आहेत, इलेक्ट्रॉन वाढत झाले. 1 असेल, 1 पेक्षा जर 2 इलेक्ट्रॉन झाले, 2 पेक्षा जर 3 इलेक्ट्रॉन झाले, 3 पेक्षा जर 4 इलेक्ट्रॉन झाले, तर काय होणार आहे, हा न्यूक्लियस आणि हे बाह्यतम कक्षेमधील इलेक्ट्रॉन याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढते. आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढल्यामुळे काय होत असते, ॲटॉमिक साईज ही काय होत असते, कमी होत असते. दॅट मीन्स इन द पिरियड फ्रॉम लेफ्ट हँड साइड टू द राईट हँड साइड the atomic size or atomic radius of the elements are goes on decreasing. कमी 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 atomic size होत जात असते. आता याच्यामध्ये एक लक्ष घ्या, जी ट्रेंड पिरियड मध्ये असते त्याच्या उलट ट्रेंड कशी असते, ग्रुप मध्ये असते. आता काय होत राहते, इन द पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राईट, डावीकडून उजवीकडे ॲटॉमिक साईज कमी 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 होत जात असते. तर मग वरून ग्रुपमध्ये खालीमध्ये काय होत राहते, वाढत जात असते ट्रेंड. इकडे अशी कमी होत असेल तर टॉप टू बॉटम काय होत राहते, वाढत जात असते. ती बघू आता. इन द ग्रुप इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, इन द ग्रुप म्हणजे टॉप टू बॉटम काय होत राहते, ॲटॉमिक नंबर आर शार्पली इन्क्रीजेस. पाहिजे इथं ॲटॉमिक नंबर 1 आहे, इथं ॲटॉमिक नंबर 3 आहे, ॲटॉमिक नंबर 11 आहे, पुन्हा 19 आहे, 37 आहे, 55 आहे, 87 आहे. म्हणजे काय होत राहते, इन द ग्रुप फ्रॉम मॉडर्न पिरियॉडिक टेबल ॲटॉमिक नंबर आर शार्पली इन्क्रीजेस. ॲटॉमिक नंबर हा शार्पली इन्क्रीज होत जात असतो. नंबर ऑफ न्यू सेल्स ऑल्सो इन्क्रीजेस. नंबर ऑफ न्यू सेल्स सुद्धा वाढत जात असतात. when number of new cells are increases, then screening effect increases. When screening effect are increases, then the force of attraction between positively charged nucleus and outermost electron are decreases, and thus from top to bottom of the modern periodic table the atomic size of the element are goes on decreasing, goes on not decreasing, goes on increasing. जसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होत जाते इथून तेथपर्यंत, जसं शेडिंग इफेक्ट वाढत गेला तर काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होते. फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी झाल्यामुळे ते काय होणार आहे, वाढत जात असते. म्हणजे जसं काय होणार आहे,
असा कमी होतो. इन द पिरियड काय होतंय, इन द पिरियड काय असतंय, ॲटॉमिक साईज आर डिक्रीजेस अँड टॉप टू बॉटम ॲटॉमिक साईज आर गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज काय होत राहते, वाढत जात असते. ही झाली तुमची पहिली ट्रेंड. कोणती झाली, ॲटॉमिक साईज. आता पुन्हा एकदा बघा ॲटॉमिक साईज हे कशाला म्हणतात ते, आणि त्यानंतर नेक्स्ट दोन घेऊ आपण. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक साईज. इट इज द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट cell of an atom is called as atomic size. It is measured in angstrom unit. ते angstrom unit मध्ये मोजतात. 1 angstrom unit is equal to 10⁻⁸ सेंटीमीटर असते. There are 3 types of atomic radius. Number 1 van der Waals radius, number 2 covalent radius, number 3 ionic radius. van der Waals radius कशाला म्हणायचं, it is the half of the distance between the two adjacent atom of the two neighboring molecule is called as van der Waals radius. For example, in inert gases, the half of the distance between the two nuclei of the two adjacent atom of molecule is called as van der Waals radius. Second number चे आहे covalent radius. For example, there are two hydrogen atoms which are combines or which are touch with each other. दोन हायड्रोजन ॲटम एकमेकासोबत असे जर जोडलेले असतील, आता फिगर काढून दाखवली होती तुम्हाला. इट इज द हाफ ऑफ द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लिय ऑफ टू कोव्हॅलंटली बॉन्डेड ॲटम्स आर कॉल्ड ॲज कोव्हॅलंट रेडियस. फॉर एक्झाम्पल, in H2 molecule, the half of the distance between the nuclei of two hydrogen atoms is called as covalent radius. Then ionic radius कशाला म्हणायचं, it is the distance between the center of the ion, त्या ion center up to which it has influenced the electron cloud. त्या दिलेल्या आयॉनचं न्यूक्लियस आणि तो कुठपर्यंत त्या इलेक्ट्रॉन क्लाउड पर्यंत इफेक्ट करत असतो त्याला काय म्हणायचं, आयोनिक रेडियस असं म्हणतात. हे झाले. देर आर 3 टाइप्स ऑफ ॲटॉमिक रेडियस. देन फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटॉमिक रेडियस. फास्ट रिवाइज करतो मी. नंबर ऑफ सेल्स, ॲज द नंबर ऑफ सेल्स आर इन्क्रीजेस. एक नंबरचा फॅक्टर आहे, फॅक्टर 3 आहेत. नंबर ऑफ सेल्स, नंबर 2चा आहे न्यूक्लियर चार्ज, नंबर 3चा आहे स्क्रीनिंग इफेक्ट. नंबर 1 नंबर ऑफ सेल्स. ॲज द नंबर ऑफ सेल्स आर इन्क्रीजेस, जसजसे कक्षा वाढत गे जाते, ॲज द नंबर ऑफ सेल्स आर इन्क्रीजेस, then the distance from the center of the nucleus and outermost energy level are increases. पहिली कक्षा एवढीच आहे. नंबर ऑफ सेल पुन्हा वाढली, पुन्हा नंबर ऑफ सेल पुन्हा वाढली, नंबर ऑफ सेल वाढली. जसे नंबर ऑफ सेल्स वाढत जातील तसतसं काय होणार आहे, ॲटॉमिक साईज सुद्धा वाढत जात असते. नंबर 2 आहे न्यूक्लियर चार्ज. Nuclear charge is depending upon the number of protons which are present into the nucleus of an atom. As the number of protons in the nucleus are increases, that is positive charges on the nucleus are increases. When positive charges are increases, number of protons are increases, number of electrons also increases. The force of attraction between positively charged nucleus and outermost electron also increases. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढत गेला. हे इलेक्ट्रॉन आहे, उजव्या हातामधला इलेक्ट्रॉन आहे, आणि हा न्यूक्लियस आहे माझ्या डाव्या हातामधला. इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस याच्यामधील फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढला. ॲज द नंबर ऑफ प्रोटॉन्स इन्क्रीजेस, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन व्हॅलन्स इलेक्ट्रॉन अँड न्यूक्लियस आर इन्क्रीजेस. ड्यू टू दिस रिझन ॲटॉमिक साईज आर गोज ऑन डिक्रीजिंग. ॲटॉमिक साईज काय होत राहते, कमी 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 होत जाते. स्क्रीनिंग इफेक्ट हा सर्वात महत्त्वाचा आहे. स्क्रीनिंग इफेक्ट कशाला म्हणतात, इफ द इनर सेल ऑफ एन ॲटम आर completely filled with electrons, then inner electrons shed or screen the positively charged nucleus with the outermost electron or valence electron. Due to this reason, the force of attraction between positively charged nucleus and outermost electron are decreases, and hence the atomic size are increases. त्यामुळे atomic size काय होते, वाढत जात असते.
स्क्रीनिंग इफेक्ट कशाला म्हणतात पाहता, स्क्रीनिंग इफेक्टमध्ये जर इनर सेल कम्प्लिटली भरलेले असतील तर काय होणार आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन याच्यामधली फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होते, कमी होते आणि ॲटॉमिक साईज काय होत राहते, वाढत जात असते. ट्रेंड दोन प्रकारचे असतात, इन द पिरियड, डाऊन द ग्रुप. इन द पिरियड ॲटॉमिक साईज कमी कमी होत जाते, डाऊन द ग्रुप ॲटॉमिक साईज ही काय होत राहते, वाढत जात असते. ओके, ही झाली प्रॉपर्टी और पीरियोडिक प्रॉपर्टी और पीरियोडिक ट्रेंड नंबर 1, एटॉमिक साइज और एटॉमिक रेडियस. नेक्स्ट पिरियड दुसरी प्रॉपर्टी घेऊ.